हा जो कॉन्सेप्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे, त्या कॉन्सेप्टचा आपल्याला, त्या विचाराचा आपल्याला आयुष्यभर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना त्याचा उपयोग होईल. कुठल्याही क्षेत्रात. आपण कौन बनेगा करोडपती बघितलंय. त्या कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ प्रश्न असा विचारतो, शेवटी आपल्याला निरोप देताना म्हणतो, प्लीज टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअर सेल्फ. त्याच्याकडून दोन शब्द आपण घेतलेले आहेत, आणि दॅट इज टीसी. आणि दुसरा शब्द जो आहे, अक्षर जे आहे, पीपीसी. टीसी पीपीसी एक कोड्यासारखं वाटतंय. याच्यातलं टीसी म्हणजे टेक केअर. आणि आजकाल तर काय की सगळीकडे टेक केअर म्हणायची एक सवय लागली, एक फॉर्मल शब्द होऊन बसलेला आहे. टेक केअर, ओके, बाय, गुड नाईट. आपली स्वतःची काळजी घेणं हा त्याच्यातून अर्थ ध्वनित होतो. मग त्याच्यात आपली तब्येत आली, आपला आहार आला, आपला व्यायाम आला, आपली तत्व आली, आपलं जगणं आलं, आपलं सुख आलं, आपलं दुःख झालं, आपल्या सवयी आल्या. या सगळ्या गोष्टींचं चिंतन करून आपण समर्पक जीवन जगणं, याला टेकिंग केअर असं म्हणतात. टेक केअर. पण ही झाली तुमची टेक केअर. मनुष्य काही फक्त स्वतःचीच टेक केअर करून चालत नाही ना, त्याला इतरांची टेक केअर केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मी दुसरा कन्सेप्ट सांगतो, त्या पीपीसी मध्ये दडलेला. प्रत्येक माणूस जो असतो ना, तो एक प्रोडक्शन असतो. एव्हरी मॅन इज अ प्रोडक्शन. मी प्रोडक्शन आहे, तुम्ही प्रोडक्शन आहात. आपले आई वडील पण एक प्रोडक्शन आहेत, आपली मुलंही प्रोडक्शन आहेत. एक कारखान्यामध्ये प्रोडक्शन चाललेलं असतं, तिथला कामगार पण प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन, प्रॉडक्ट नाही म्हणत, प्रोडक्शन. प्रत्येक माणसाजवळ दुनियेला देण्यासाठी आणि स्वतःला करण्यासाठी खूप गोष्टी आहेत. कारण त्याच्याजवळ मन नावाची गोष्ट आहे, आणि ती एक सेपरेट एंटिटी आहे. त्याच्यात एक ताकद आहे. तो बिझनेस सुरू करतो, तो शिक्षण घेऊ शकतो, तो पायलट बनू शकतो, तो इंजिनियर बनू शकतो, तो काही पण होऊ शकतो. प्रोडक्शन हिमसेल्फ. या प्रोडक्शनच्या नंतरचा जो पीसी शब्द आहे, मी असं म्हणेन की प्रोडक्शन कॅपॅबिलिटी. प्रोडक्शन कॅपॅबिलिटी म्हणजे आपल्याला एक उदाहरण माहिती आहे मित्र. एका कोंबडीवाल्याकडे, मियां नसरुद्दीनची गोष्ट आहे ती. त्याला रोज एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी त्याच्याकडे होती. रोज एक अंड. खूप श्रीमंत झाला तो, खूप श्रीमंत झाला. रोज एक अंड म्हणजे काय, खायची गोष्ट आहे. इतकं सोनं झालं त्याच्याकडे. पण त्याला एक दिवशी ना असं वाटायला लागलं की ही कोंबडी जर आपण मारली तर आपल्याला सगळे अंडे खूप मिळतील एकाच वेळेस. ही अशा काळातली गोष्ट होती आहे की ज्या काळात लोक फार बाळगोत होते. मियां नसरुद्दीननी ती कोंबडी एक दिवशी कापली आणि दुसऱ्या दिवशीपासून सोन्याचं अंड देणं हे बंद झालं.
जीवनामध्ये आपण जे प्रोडक्शन आहे ना, हे निर्मिती क्षमता, आपण एक प्रॉडक्ट आहोत, प्रोडक्शन. आता गंमत अशी आहे की जी कोंबडी अंड देते सोन्याचं, ती त्या कोंबडीची प्रोडक्शन कॅपॅबिलिटी. कोंबडी प्रोडक्शन आहे, आई प्रोडक्शन आहे. आई जी स्वयंपाक करून खाऊ घालते ना दररोज, ती प्रोडक्शन कॅपॅबिलिटी. वडील प्रोडक्शन आहे, मे बी ऑफ गॉड. वडील प्रोडक्शन आहे, पण त्यांच्या सानिध्यामुळे जे आपल्याला बेनिफिट्स मिळतात ना, ते प्रोडक्शन कॅपॅबिलिटी. कारखान्यामध्ये प्रोडक्शन होत असतं. कारखान्यातली प्रोडक्शन कोणतं? मशिनरी, फॅक्टरी, प्रेमायसेस, इन्फ्रास्ट्रक्चर, हे सगळं प्रोडक्शन. पण प्रोडक्शन कॅपॅबिलिटी म्हणजे ही मशिनरी सगळी चालू आहे, त्याच्यातून उत्पन्न मिळतंय, चाकं गरगर गरगर फिरतायत, ती प्रोडक्शन कॅपॅबिलिटी. प्रत्येक माणूस हा प्रोडक्शन असतो आणि त्याची प्रोडक्शन कॅपॅबिलिटी असते. प्रोडक्शन कॅपॅबिलिटी सगळ्यांना कळेल असं सोपं उदाहरण मी सांगतो. आपल्या घरात आई असते. म्हणजे का आई शब्द वापरला मी? कारण सगळ्यांना ते अतिशय जवळची गोष्ट असते. जन्मापासून ते आपल्याला आठवतं तिथपर्यंत सगळं. जस्ट थिंक, ती काय काय करत असते. जस्ट थिंक. आपण जन्माला आल्यापासून फार आपलं हागणं मोजणं इथपासून, तुम्ही जर कोणाची काच फोडलेली असेल ना शालेय जीवनामध्ये, आणि जर कोणी तक्रार घेऊन आलं ना आईकडे, वडील म्हणतील कुठे आहे त्याला, इकडे आणा. पण आई म्हणेल माझा मुलगा काच फोडणं शक्य नाही. इतकी ती आपली असते, अनकंडिशनल असते, कंटिन्युअस असते. म्हणजे असं नाही की बाबा अर्धा तास आई नाहीये, कंटिन्युअस असते आई. एक मुलबाळ झालेली मुलगी माहेरी आली. तिचं एक 7-8 महिन्याचं मूल असतं, ते तिने आतमध्ये ठेवलेलं असतं, आतल्या खोलीत. बाहेरच्या बाजूला सगळे गल्लीतल्या मुली बाया वगैरे असतात. आणि अचानक ही बाहेर असलेली मुलगी आहे ना, ती उठते आणि आतमध्ये जाते. का आतमध्ये जाते ती? कारण आतल्या बाळाने कुठेतरी असं केलेलं असतं. ते बाहेरच्या कुठल्याच बायकांच्या लक्षात येत, आईच्या इतकी आई कंटिन्युअस असते. म्हणजे आई जर एक प्रोडक्शन आहे, तर आईची ही जी सगळी कृती आहे ना, ती प्रोडक्शन कॅपॅबिलिटी आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये ठाई ठाई आपल्याला प्रोडक्शन आणि प्रोडक्शन कॅपॅबिलिटीची माणसं भेटतात. आणि पुष्कळ वेळा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. दुकानदार असतो, तो पण एक प्रोडक्शन. गिऱ्हाईक, ते जे त्याच्याकडे येतं, ती जी प्रोडक्शन कॅपॅबिलिटी आहे गिऱ्हाईकाच्या रूपाने त्याच्याकडे येते, त्याच्याकडे तो लक्ष देत नाही. व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकतं. आई आहे, रोजच आहे आई, तिच्याकडे दुर्लक्ष करणं. मग तिच्या तब्येतीकडे बघावं लागेल, तिच्या सुखदुःखांकडे बघावं लागेल, तिच्याजवळ 10 मिनिटं बसावं लागेल, तिच्याबरोबर गप्पा माराव्या लागतील. आणि एकदा तिचं मन तुम्ही जपलं तर तिची काय वाढणार आहे? प्रोडक्शन कॅपॅबिलिटी वाढणार. ज्या वेळेस
माणसं फक्त प्रोडक्शन बघतात, त्यावेळेस त्यांचा मुल्ला नसरुद्दीन होतो. कारण ती कपॅबिलिटी कधी ना कधीतरी संपते, संपणारी असते. आणि म्हणून पीपीसी हा जो कन्सेप्ट आहे, प्रोडक्शन आणि प्रोडक्शन कॅपेबिलिटी, आपण ज्यावेळेस विचारात घेतो त्यावेळेस ठिकठिकाणी काही काही कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये काही काही मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, वरून आदेश आलेला असतो, इतकं प्रोडक्शन झालं पाहिजे, इतकं प्रोडक्शन झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय वाटेल ते करा. मग मधले साहेब आणि सुपरवायझर खालच्या माणसांना खूप रेटतात, खूप दाबतात, त्यांना वाईट साईड बोलतात. होतं काय, ती वरची टीम गेली की खालची माणसं पुन्हा जैसे ते होत. बरं झालं गेले, बॅद गेले. त्याची प्रोडक्शन कॅपेबिलिटी नाहीशी होणार. तशीच प्रत्येक गोष्ट. बायकोचं पण उदाहरण घ्या. बायको काही फक्त सुंदर दिसण्यासाठी आणि मिरवण्यापुरता उपयोगाची नाही. ती जे करते ना, ती जे काय करते ते करण्याचं भान ठेवणं म्हणजे प्रोडक्शन कॅपेबिलिटीकडे लक्ष ठेवणं. आणि ज्यांचं माणसांच्या प्रोडक्शन कॅपेबिलिटीकडे लक्ष राहत नाही, मग तिथे सगळ्या दुर्दैवाला सुरुवात होते. आणि म्हणून हा मी कन्सेप्ट सांगितलाय. आणि मी इथे थांबतो आता. तुम्हाला समजलंय असं मी धरून. आता तुम्हाला काही कोणाला विचारायचं असेल या बाबतीत तर विचारा, म्हणजे कन्सेप्ट आणखी क्लिअर तुम्हाला सांगता येईल. सेल्फ पण एक प्रोडक्शन आणि सेल्फचं प्रोडक्शन केलं पाहिजे. हो, करेक्ट. आपण एक प्रोडक्शन आहोत ना, पण आपण जर आपल्याकडे दुर्लक्ष केलं तर आपली प्रोडक्शन कॅपेबिलिटी नाहीशी होईल. मी माझा बिझनेस सुरू केलेला आहे, मी दिवसभर बिझनेस करतोय, आणि बिझनेस करता 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 मी इतका थकून गेलेलो आहे, मला अटॅक आला. म्हणजे मी काय केलं, माझ्यातली प्रोडक्शन कॅपेबिलिटी नष्ट करून टाकली. मी अंड सगळं सोन्याच्या अंड्याच्या हव्यासापायी मी कोंबडीच मारून टाकली. पुष्कळचे स्टेजवर डान्स करणारी माणसं गेलेली आहेत बघा, अचानक ऑल एट अ सडन. का? ऐसाही कोई नाही मरता. काही ना काहीतरी कारण असतं त्याच्यात. दीर्घकालीन परंपरा असते निरनिराळ्या गोष्टींची दुर्लक्ष करण्याची. आपण कशाकडे दुर्लक्ष करतो, कशाकडे दुर्लक्ष करतो. अरे काल तो चांगला बोलत होता, गेला. हे एक लेमॅन्स रिॲक्शन आहे. त्याला माहिती असतं काल काय केलं मी, परवा काय केलं, तेरवा काय केलं, आधी काय करत होतो. राईटली रेक्टिफिकेशन जर त्यांनी केलं, योग्य वेळी दुरुस्ती. कुठली म्हणे ती इंग्लिशमध्ये, एकदा टाका टाकलं की काय, स्टिच वन सेव्ह नाही, असं काही. स्टिच इन टाइम सेव्ह नाही. हा, असं. आपण या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रोडक्शन कॅपेबिलिटी आपली आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे. एनी क्वेरी? येस. माझ्याकडे खूप अशी टीम आहे जी वर्किंग आहे, म्हणजे काम करण्यामध्ये. त्या टीमची प्रोडक्शन कॅपेबिलिटी वाढवायची असेल तर कशा वेळी वाढवू शकतो? त्यांना आपलं म्हणा. आपलं तर मानतो, पण त्यांच्यामध्ये जे चेंजेस आहेत, म्हणजे एक वर्किंग कॅपॅसिटी आहे तर ती एक्स्ट्रा त्यांच्याकडून बिल्ड करायची असते, त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत? ट्रेनिंगला पाठवा आमच्याकडे. राईट. काय असतं, तेच काम करून ना एक झापड लागल्यासारखी माणसं मग शेवटी अशी हळूहळू चालायला. तेच जरा वातावरणातून बाहेर आले, काहीतरी वेगळं आपण शिकलो, उत्साह येतो. आणि विशेषतः मॅनेजमेंटची फार महत्वाची भूमिका असते आपल्या कर्मचाऱ्यांना ताजतवानं ठेवण्याची. खालचे कर्मचारी त्यांच्या हातात काहीच नसतं काम करण्या व्यतिरिक्त. तुम्ही मोठे आहात, तुम्ही आमच्या कंपनीला, तुमची कदर आहे आम्हाला, तुमची फार जरूरत आहे कंपनीसाठी, मी असं करा.
म्हणून तर निरनिराळ्या प्रकारच्या ज्या फॅसिलिटीज दिल्या जातात एन्व्हायरमेंट गव्हर्नमेंटकडे वेलफेअर सिस्टम, बरोबर आहे. तर त्याला पण एक प्रोटोटाईप स्वरूप येऊन गेलेलं आहे. लोक बिलिंग करण्यासाठी आजारी पडतात असंही होतं. पण जर तुमचा छोटेखानी एक 100-200 जणांचा व्यापार व्यवसाय असेल तर तुम्ही आपल्या सगळ्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही खरोखर त्यांच्या अंतर्मनात शिरून आणि त्यांच्या गोष्टींना त्यांना जरा मदत करून आणि कसं करता येईल, थोडंसं जरा प्रॉफिट कमी झालं तरी चालेल, परंतु आपल्या कर्मचाऱ्यांना हे टाटा विटा का चालले सगळे, फार मोठ्या प्रमाणात ज्या कंपन्या चालल्या, वर्षानुवर्ष 100 वर्ष या कंपन्या चालल्या. कारण का, तर या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आनंदी आहेत, सुखी आहेत, समाधानी आहेत, सॅटिस्फाईड आहेत. आमच्याकडे पण आरशीएफ मध्ये पिकनिकला पाठवायचे 2-2 दिवस ऑफिस येते. हो. ऑफिस येते पाठवायचे, सगळा खर्च कंपनी करत होते. हा, हा. त्या कंपन्या. तर अशा पद्धतीने आपण त्या लोकांची ही वाढवू शकतो. हा. आणि लोकांना प्रेम पाहिजे. प्रेम ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे असं माझं. लव्ह देम, दे विल लव्ह यू बॅक. तिथे आल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही, मी रिस्पेक्टेबल ठिकाणी आलेलो आहे. तो माणूस तिथे गेल्यानंतर तर मधला सुपरवायझर किंवा दादर सर, हे तिकडे बसू नको, हे असं जर त्याला हिडीस फिडीस करत असेल, त्याला यावंसं वाटणार नाही. आणि तो 11 ते 5 काम केल्यानंतर 5 वाजता अशा पद्धतीने निघून जाईल की तुम्हाला न सांगता निघून जाईल, माझी वेळ संपली, मी चालू. माणसं चिडचिड करतात, त्यांची प्रोडक्शन कॅपेबिलिटी कमी होते त्याच्यावर, आणि त्याचं नुकसान कंपनीला होतं. आमच्याकडे उदाहरण म्हणजे आमचे सीएमडी होते चेअरमन दिलीप सिंग. ते आपले शेटर साधं राहत होते, पण आमचे आरशीएफ त्यांना अजून देव माणूस म्हणते. का? कारण ते सगळे ऑफिसरला म्हणजे आल्यानंतर बॉसिंग किंवा त्यांना विचारणं, पण वर्कर लोक आहेत फ्री बोलणार, तुम्हाला काय अडचणी आहेत का, काय तुम्हाला काय बाकी म्हणजे तुम्हाला टूर्स वगैरे मिळतात का. त्यामुळे त्यांचं आमच्या वर्कर लोकांशी एकदम फ्रेंडली राहायचे, पण ऑफिसरला ते कोणी सोडत नव्हते. त्यामुळे आमचं वर्कर लोक होती त्यांच्यासाठी अजून आपले देव माणूस म्हणतात की आमचे दिलीप सिंग शेटर चेअरमन. मी बघितलं होतं त्यांना. हा. आणि त्याचे जे ते फिरायचे वॉकिंगला, त्यांचे लोक आदराने बोलत होते आणि ते सर्वांना बहुतेक चेहऱ्याने ओळखत होते. त्याच्यामुळे आम्हाला अजून पण आदर आहे की आमचे बाबा चेअरमन दिलीप सिंग साहेब होते. त्याच्यामुळे आम्ही स्वतःचे घरं घेऊ शकलो, मग ते आम्हाला मदत केली त्यावेळेस. आणि ही जी बरोबर आहे, ही जी सिस्टम आहे ना हा. माणसांना सांभाळून घेण्याची, ही जपानमध्ये जास्त आहे अमेरिकेपेक्षा किंवा कुठल्या युरोपियन कंट्रीज पेक्षा. त्यामुळे जपान किती प्रगतीवर आहे बघा. तर अशा पद्धतीचं आणखीन कोणाला काही ह्याच्यावर आपण कन्क्लूड करूया. ओके, टेक केअर as well as प्रोडक्शन अँड प्रोडक्शन कॅपेबिलिटी, हा विचार जर आपण लक्षात ठेवला, पुढच्या वेळेस दुसरा कुठला तरी कन्सेप्ट आपण घेऊ आणि डिस्कशन करू. धन्यवाद.